आजची सकाळची सुरुवात ही गरमागरम चहाने झाली आणि चहा पिऊन घेतला. त्याच्यानंतर आमच्या शेजारच्या काकू आहे तिकडे कर्नाटकमध्ये तांदळाच्या भाकरी हे सर्रास प्रत्येकाच्या घरी बनवल्या जातात. मग ते आम्हाला 2 दिवस आमच्याकडे सिलेंडर नव्हता आणि इंडक्शनही नव्हतं. मग त्यांनी आम्हाला 2 दिवस तांदळाच्या भाकरी खायला दिल्या होत्या आणि आम्हाला सर्वांना ते खूप आवडले होते. मी त्यांना असं म्हटलं म्हणून ते तांदळाचं पीठ घेऊन आल्या होत्या आणि मला म्हणत होत्या की तुला मी तांदळाच्या पिठाच्या भाकरी बनवायला शिकवते. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. आणि मग आम्ही तांदळाच्या भाकरी बनवायला घेतल्या आणि मी मटकीची उसळ तर आधीच बनवून घेतली होती आणि मटकीची उसळ, तांदळाच्या भाकरी खूप मस्त मेनू होणार होता. आणि मी पण ट्राय केली तांदळाची भाकरी. मलाही बऱ्यापैकी जमलीच आणि फक्त मी बनवलेली भाकरी फुगली काय नाही. मग हळूहळू जमेल असं म्हटल्या त्या आणि छानपैकी भाकरी तयार झाल्या. आणि देवला इशूला तर ती त्या दिवशीच तांदळाची भाकरी त्यांनी दिलेली खूप आवडली होती म्हणून आम्ही बनवतोय तेव्हाच देव जेवायलाही बसला होता. आणि तुम्हालाही तांदळाच्या भाकरी आवडतात का हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि याची रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल तेही तुम्ही मला सांगू शकता. आणि असाच तयार झाला मेनू आणि ताट वाढून घेतलं आणि चला म्हटलं मुलं तरी हाताने किती खातील, आपण थोडंसं त्यांना चारावं. मग इशूलाही चारून घेतलं आणि देवलाही आणि मीही जेवण करून घेतलं. आणि माझ्या छोट्याशा परीला तर हे आजचं जेवण खूप आवडलं होतं. आणि तुम्हालाही माझ्यासारखं काहीतरी वेगळं ट्राय करायला खायला आवडतं का हे मला कमेंटमध्ये सांगा. बाय.